एक दिवस येणारच होता ज्या दिवशी आपण म्हणू कदाचित हा रोनाल्डोचा शेवटचा वर्ल्ड कप असेल। हे वाक्य ऐकायलाही विचित्र वाटतं, कारण रोनाल्डो म्हणजे फुटबॉलचा ते एक अविभाज्य भाग। आपण शाळेत होतो तेव्हाही तो होता, कॉलेजला गेलो तेव्हाही तो होता। आयुष्य बदललं, वेळ बदलली, पण एक गोष्ट कायम राहिली, क्रिस्टियानो रोनाल्डो। वर्ष 2006, जर्मनी वर्ल्ड कप। एक 21 वर्षांचा तरुण, डोळ्यात स्वप्न, अंगात प्रचंड आत्मविश्वास आणि जगाला स्वतःची ओळख करून देण्याची भूक। तेव्हा कुणालाच कल्पना नव्हती की पुढची 2 दशके हा खेळाडू फुटबॉलच्या इतिहासावर आपलं नाव कोरणार आहे। वर्ष सरत गेली, गोल्स वाढत गेले, रेकॉर्ड्स मोडत गेले। लोकांनी त्याला अशक्य गोष्टी करताना पाहिलं, हवेत उडताना पाहिलं, दबावाखाली जिंकताना पाहिलं, पराभवानंतर पुन्हा उभं राहताना पाहिलं। आणि म्हणूनच रोनाल्डो फक्त एक फुटबॉलर राहिला नाही, तो मेहनतीचं प्रतीक बनला। प्रत्येक कथेला शेवट असतो आणि कदाचित आपण त्या शेवटाच्या जवळ आलेलो आहोत। वर्ल्ड कप 2026 मध्ये रोनाल्डो 41 वर्षांचा आहे। फुटबॉलमध्ये हे वय म्हणजे जवळजवळ अशक्य। अनेक महान खेळाडू त्या वयात निवृत्त होऊन वर्ष झाली असती, पण रोनाल्डो अजूनही इथे आहे, अजूनही लढतोय, स्वप्न पाहतोय। आणि ते स्वप्न काय? एकच, वर्ल्ड कप। त्याने जवळजवळ सगळं जिंकलं, चॅम्पियन्स लीग जिंकली, युरो जिंकला, बलॉन डिओर जिंकले, शेकडो विक्रम केले, हजारो गोल केले, पण फुटबॉलमधील सर्वात मोठी ट्रॉफी अजूनही त्याच्या हातातून निसटली आहे। आणि म्हणूनच हा वर्ल्ड कप वेगळा आहे। ही फक्त एक टूर्नामेंट नाही, तर एका महान खेळाडूसाठी ही शेवटची मोहीम असू शकते, शेवटची संधी, शेवटचा प्रयत्न। पण गोष्ट फक्त रोनाल्डोची नाही, ही गोष्ट आहे आपल्या पिढीची। आपण अशा काळात मोठे झालो जिकडे फुटबॉल म्हणजे फक्त रोनाल्डो आणि मेसी। प्रत्येक चर्चा, प्रत्येक वाद, प्रत्येक तुलना 2 नावांभोवती फिरायची। आज ती पिढी संपत चालली आहे आणि हा वर्ल्ड कप कदाचित त्या युगाचा शेवट ठरू शकतो। कल्पना करा, स्टेडियम खचाखच भरलेलं आहे, घड्याळ 90 मिनिटं दाखवतंय, पोर्तुगालला गोलची गरज आहे आणि बॉल रोनाल्डोच्या पायाशी येतो। तो गोल करेल की स्वप्न पुन्हा एकदा अपूर्ण राहील? आपल्याला उत्तर माहिती नाही आणि म्हणूनच आपण पाहणार आहोत, कारण वर्ल्ड कप फक्त ट्रॉफी जिंकण्याबद्दल नसतो, तो कथा अनुभवण्याबद्दल असतो, अश्रू, आनंद आणि इतिहासाचा साक्षीदार बनवण्याबद्दल असतो। काही वर्षांनी जेव्हा रोनाल्डोची कारकीर्द इतिहासाच्या पुस्तकात असेल, तेव्हा लोक विचारतील, तू त्याचा शेवटचा वर्ल्ड कप पाहिला होतास का? आणि तेव्हा तुम्ही अभिमानाने म्हणू शकाल, हो, मी ती कथा शेवटपर्यंत पाहिली होती। कारण हा फक्त वर्ल्ड कप नाही, कदाचित फुटबॉलच्या सर्वात महान प्रवासांपैकी एका प्रवासाचा हा शेवटचा अध्याय। क्रिस्टियानो रोनाल्डो, वन लास्ट ड्रीम, वन लास्ट वर्ल्ड कप। माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा आणि अशाच अधिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।